हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एम ब्लॉग. तर मित्रांनो कसं आय होप तुम्ही चांगले असणार मित्रांनो. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एम ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि आता व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो. आता वाजलेत आपले 10 वाजल्यात आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आता मला भूक लागले, नाश्ता वगैरे करून घेतो. आणि आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, लास्टपर्यंत बघा. तर आज मला भरपूर कामं आहेत. टायर पण चेंज करायचं आहे मित्रांनो आज. तर आणि मासं पण पकडायला चाललं. तर लास्टपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला मजा येणार आहे मासं पकडताना. आणि आपला टायर पण चेंज करायचा आहे. आणि आपल्यासोबत राहुल पण येणार आहे टायर चेंज करायला मित्रांनो. तर अगोदर मी आता जस्ट फ्रेश झालो आहे आणि आता नाश्ता करून घेतो लवकर. तर मित्रांनो व्हिडिओला एंडपर्यंत बघा, खरंच मजा येणार आहे मासं पकडताना. तर जाऊया, नाश्ता करूया, मग नंतर भेटू. मित्रांनो वहिनीने मस्तपैकी पोलं बनवल्यात. आणि हा आपला कालचा बिड्डा आहे. आणि काल तुम्ही बघितलं बारीक सुकड होती आणि आज कोलबी आहे, एक कोलबी. आणि आज दुपारी ही कोलबी बनणार आहे, मस्त बघी खाऊ कोलबीची. आपली चपाती होणार आहे कोलबीची, भात नाही. आता भात बंद केला, आपण कालच बिड्डा आणला आहे. आता मस्त बघी पोला वगैरे खातो बिड्ड्याशी मी जो आहे तो. नंतर भेटू आपण. तर मित्रांनो आता आलो टायर चेंज करायला. टायर घेतला टायर दुकानातून आणि इथं आलं टायर चेंज करायला. आपल्या टायरची कंडिशन एकदम बेकार झाली. तर आता टायर चेंज करत होतो मी, दोन्ही पण करणार आहे. आणि राहुल एक पाठीमागचं करतो टायर चेंज. तर तोपर्यंत व्हिडिओला बघत राहा. आणि आपण चाललो आता मयूरभाई गेले आपला मच्छी पकडायला, तर तिथं पण जाणार आहे. आणि तुम्हाला दाखवतो मच्छी काय पकडले, का काही पकडले का नाही. त्यांनी मयूरने फोन केलेला का ये लवकर, तोपर्यंत आम्ही आहेत पुढे गेलेत. तर ते पुढे गेल्यात आपण जाऊ. आपला टायर वगैरे झाला ना बसून, तर आपण तिथं जाऊ आणि बघूया काय मच्छी आहेत तिथे. तेवढीला असंच बघत राहा, मजा येणार आहे. तर लावून घेतो पहिले टायर, मग नंतर भेटू आपण. त्यानं टायर माझा या मडगलला टेकतोय बघा तुम्ही, कसं हॉल भरलं या मडगलला. देख भैया इधर हॉल गिरा, देख ये टायर घिस्सा इधर. असं टायरच मला वाटतं वाकडं लागलेलं आहे मरगडच्या, जरासं जाम होऊन इथं लागत होता म्हणून टायर जसं अजून टाईट जरासा होत होता फिरायला. कंडिशन बघा तुम्ही टायराची अगदी वाट लागले. तर पावसाला चालू आहे ना, फुकट टायर स्लिप व्हायचं. तर तुम्हाला पाठीमागचा दाखवतो यो. आणि आता पुढचा बघा तुम्ही, यो पुढचा अख्खा चकोडा झाले आहे मित्रांनो. आणि चकोडा झाला त्याच्यामुळं पावसामध्ये पुढचा ब्रेक दाबला तर नक्की स्लिप होणार. तर त्याच्यामुळं चेंज करून घेतो ना, तर उगाच ॲक्सिडेंट व्हायचा. आपला राहुल व्हायचा. यो चांगला आहे, आत्ताच लावले त्याने. आणि यो फक्त पाठीमागचा दिरवळीच झालं का. तर मित्रांनो पाठीमागचा टाकतो तो राहुलबाई आपला. तर त्याचं पण टायराचं झालं. हे बघा कसला मोठा पंक्चर झालेला आहे हो. हा राजू तू पण कसला हे फुगाले कधी टाकलेले. हां तर मित्रांनो मी पाठीमागचा चेंज केलेला आहे एकदा का दोनदा, पण पुढचा नव्हता केला. यो पुढचा आपला पहिल्यापासूनच होता. तो जेव्हापासून घेतलेली गाडी तेव्हापासून वाटतं आय थिंक एकदा वाटतं चेंज केलं पुढचा फक्त बस. आणि पाठीमागचा 2-3दा मी वाटतं चेंज केलं, कारण का लगेच पंक्चर होता याला त्याच्यामुळं. घेतला आता आपला टायर कारला यो कारलेला यो टायर एक भरून नवीन टाका ही टायरा घेतल्या मित्रांनो. शॅट टायर, ब्रेक दबाव, स्लिप मारो. एक टायर लागला आपला मित्रांनो. आता एक दुसरा झाला आहे. आता इथं एक राहुलचा बसल. आता राहुलचं चालू आहे फिटिंग चालू आहे तिथं लावायला. आणि मग नंतर इथं फिटिंग होईल. मित्रांनो दोन्ही पण टायर झाल्या लावून. आणि जिथून आम्ही घेतल्या आता तिथं चाललो आहे. आता राहुल गेले तिथं, पण त्याचा थोडासा टायर गोल फिरायला गच होत होता.
तर त्याच्यामुळं तिथं मॅकॅनिक आहेत, तर ते जरासं लूज करतात. तर आता आम्ही जिथं टायर घेतलं आहे तिथं चाललो आहे. तर आता जाऊया तिथे आणि बघूया राहुलच्या गाडीचं म्हणजे काय आहे ते काय नाही प्रॉब्लेम. आणि मग तिथून लावून झाल्यावर पैसे पे केल्यावर आम्ही डायरेक्ट जाणार आहेत गुरुद्वारच्या पाठीमध्ये, आमच्या इथे येते टाटा हॉस्पिटलच्या पाठीमागे. तर तिथं चाललो आहे आम्ही. तर व्हिडिओला असंच बघत राहा. मित्रांनो खोलले आता ब्रेक दाबाचा आहे ना तो जरासा जाम झालेला, तो ब्रेक. भैया क्या हुआ था? डॉक्टर बोलो, गाड़ी के डॉक्टर. क्या जाम? कैम गाँव? वो हमारा इधर भी कैम गाँव है. तो कैम इसका जाम था. अभी क्या फ्री कर रहे हो? अभी फ्री कर रहा हूँ थोड़ा डिस्कस. तो कैसा चलेगा गाड़ी? एकदम भरी रहेगा, उसका टायर एकदम भरी रहेगा. भारी रहेगा? एकदम भरी रहेगा. अरे कहना क्या चाहते हो? और बहुत क्या? बढ़िया चलेगा. अरे आपने क्या खाया पहले वो बोलो. मैंने खाया फ्री वर्कआउट. केसर. केसर में दाम. केसर में दाम दिया. बोलो जुबान केसरी. उसका नाम है विमल. विमल नाम आहे उसका. तर आता मित्रांनो डायरेक्ट आता फिटिंग वगैरे झाल्यावर भेटू. पायाची मजा जाम येतो बोलण्यात. क्या होगा फिर? क्या होगा? मेरा ड्रम गया है क्या? ड्रम गया है? नहीं ना, तो बोलते ड्रम गेले. कौन बोल रहा है? दूसरा गैरेज वाला है ना हमारे गाँव में. डरम हमारा ये डरम बिरम नहीं गया है, वो घिसना पड़ता क्या इसको? चलेगा. लाइनर गया है वो थोड़ा दिख रहा है. तर मित्रांनो मी निघतोय पुढे आणि राहुलला थोडा टाईम लागेल. जरा त्याचा टाईम लागेल जरा फिटिंग करायला. त्याच्यामुळे तिथं टाईमलेस होणार भरपूर. आणि म्हणजे तिथं जायचं लवकरच जायचं, कारण का तिथं पकडून झाल्यानंतर आपला ब्लॉग काय अर्थ नाही राहणार त्याला. तर त्याच्यावर तुम्हाला दाखवायचं मासे किती पकडले किती नाही. तर जाऊया आपण लवकर तिथे. तर मित्रांनो आता पोहोचलो मी त्या जागेवर आणि गुरुद्वारच्या पाठीमागे ते बघा गुरुद्वार. मी आता मयूर बहिणी बघू शकतो मस्त मासं बघा बाई. आय बाप रे बाप. आय शपथ जा असला मोठा लेत बघा. जाल से तो दाखव किती मोठा आहे तो दाखव. चिवडा. काय म्हणजे नाव सिल्वर मासा. यो कांचा असं बोलतं सिल्वर मासा आहे. गेलेत का? हा कोण बोलला? पिंट्याचा उतरले काका उतरले. बाबा भाई एक फोटो काढून दे मला याच्यात. बाप मोठा ना भाई, जाम मोठा भेटले या. सगळ्या मोठा भेटले का? हो बाय. असं असं पकड असं पकड. असं असं हात टाक ना याच्यात ताज्यात. बाबा बाबा काय डेंजर भेटल्या ना. पैसा वसूल ना. हा भाई उतरलेला पाण्यात. हा बाबा सिद्धेश भाई हा शिकराय का तू बी? पाणी उतरलेलं पाणी पिलाय ना. तर मित्रांनो आता मी पण हाताने घेतो जरासं मासं तुम्हाला दाखवतो किती मोठे झाले किती नाही. मग माझा पण व्हिडिओ का जरासा. मित्रांनो आता मी घेतो हाताने ना, तुम्ही बघा. तर मी किस्सा टाकलेला असं टाकलेलं आणि आता हे दुसरा किस्सा इथे टाकलेला. तर जरासं मी मित्रांनो लेट झालो. आपला तिथं टायर चेंज करण्यात जरासा टाईम वेस्ट गेला. त्याच्यामुळं ना तर त्यांनी दादा आपलं मयूर भाईने कवच फोन केलेला म्हणा. त्याच्यात मीच झालं जरासं पकडताना. तर आता ते तुम्हाला दाखवलं मी. आता मी पण दाखवतो तुम्हाला परत. घे मया तर शूट कर माझा. छोरा धरेगा ना. फोटो काढ त्याच्या फोटो काढ एक. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती एकदम हाताची आवरा आहे. आणि काय नाव काय माहिती सिल्वर मासा आहे. इथं सोडेला एक मामाने सांगितलं मयूर यांना पकडायला. तर काही पकडले किती मोठे बघू शकता. आणि त्यांनी हात पण मोठे लांब आहेत. हात तुमची मजा आहे भाई.
पैसा वसूल पकडले भाई. आपण नाही खाता, आपण शिवरं खाऊ. तुम्ही खा शिवरं. शिवरं घे. तर मित्रांनो आता शिवरं दाखवतो मी तुम्हाला. जित नाही ना त्यामुळे बाबा ते आकाशी गेलं तर मला वाटतं तेच होतं. आलो 2 मिनिट. तर बघा मित्रांनो अजून एक आहे ते बघा. दुसरी हे बघा ही पण एवढीच हाता एवढी मोठीच आहे. तर आज पैसा वसूल आहे. 3-4 2 शिवरे फक्त. आणि यो जाम मोठा आहे. मित्रांनो एकदम लास्टला भेटलेला मासा हा छोटा बघू शकतो मी. छोटा मासा इंग्लिश मासा वाटतं. आय थिंक वाटतं तो इंग्लिश एकच यो सेम तसंच वाटतं. अरे जित्ता पकडलेला मासा. व्हिडिओ ले रे भाई, व्हिडिओ ले. आता एकदा परत पिवशीमध्ये टाकताना तुम्ही बघू शकता किती मोठे ते एक केला. 2 केले. सध्या बाहेर वाटतं पाणी दिसला पण ये मला ये. शिवरं ना ते जाम मोठा होता. तो जाम मोठा होता. कुठून उरला? हाताशी उरलं. गेलो त्याची छातीवर आली. 3 लोक उरला असा. जाऊ मग आपण. तर मित्रांनो आलो आहे आता घरी. जेवढं भेटलं तेवढं मयूरबाई खुश आहे. आणि जरासं मिनी तर मित्रांनो जराशी मजा आपण मिस केली कारण का लेट गेलो. आपले टायरा टाकून झाल्यान बघू शकता. पाठीमागं पण टाकले. 2 टायरा टाकल्यान. नवीन चाका. तर मित्रांनो डोळ्यात घाण गेली माझ्या येता येता. आता जाऊया घरी आणि मस्तपैकी फ्रेश हो. आणि जिमला पण जायचं आहे. तर मित्रांनो भेटू नंतर. मित्रांनो आत्ता आठवण आली मला. काल मी दलान दिलेला दलायला आणि आता मी काल दिलं आहे. तर मी रात्रीच घेऊन येणार होतो पण विसरलो. तर आता झाली संध्याकाळ आणि डोळ्यात घाण गेली भरपूर. तर आता मी चाललो ते घेऊन येतो आधी दलन. नंतर चपात्या भात चालल्या आपला खाऊन पोट अजून पुढं येत चाललं आहे मित्रांनो. त्याच्यामुळं जरासं कंट्रोल करावं लागेल. चपात्या म्हणजे पेट संपलेला माझा. तर त्याच्यामुळं मी आपला भातच चालू होता 2-4 दिवस. तर आता त्याला दिलं आहे मी दलन. तर चाललो आहे आता घेऊन येतो लगेच. मग नंतर भेटू. आता भूक तर लागले भरपूर. नाश्ता पण करायचा आहे मित्रांनो. तर भेटू नंतर. जाऊया आता डायरेक्ट मंजिरीवर. तिथे दलन टाकलं मी तो घेऊन येतो. नंतर भेटू आपण. व्हिडिओला बघत राहा मित्रांनो. आणि आता जाऊ आपण दलन वगैरे आणल्यानंतर नाश्ता वगैरे करू. जरासा आराम करू. मग नंतर डायरेक्ट आपण जिमला जाऊ मित्रांनो. सो मित्रांनो आपला झाला आहे आराम. आता जाऊया आपण जिमला. आणि जिममध्ये थोडंसं व्हिडिओ काढू. पूर्ण दाखवता येणार नाही मित्रांनो कारण का 1 तास 2 तासाचे आपले व्हिडिओ व्हायचे 15-30 मिनटाचे. बघून थोडंसं सेट मारताना दाखवणार मित्रांनो तुम्हाला मी. आणि एन्जॉय करा ते. तर जाऊया निघूया. आता आलो आहे मयूर बिल्डिंगच्या खालती. त्याला घेतो आहे आणि आपण निघू मग. चला जाऊया जिम.
जिम आणि आता आपण घरी जाऊ आणि घरी जाऊन बघू काय आहे काय नाही जेवायला. कारण का आता वर्कआउट केले काहीतरी जेवणासाठी मस्त काहीतरी पाहिजे. बघू आता घरी जाऊन काय काय बनवलं आहे काय नाही. वाजलं वर्कआउट करून 9:13 झालं मित्रांनो आणि भरपूर टाईम झाला. आज जरासा लेट आलो नाहीतर आमचा टायमिंग 7:30चा आहे. तर काय नाही आता निघतो आहे झाले वर्कआउट. जाऊया आता घरी आणि मग नंतर भेटू डायरेक्ट घरी आता. सो मित्रांनो आता आला आपण इथे सॅलड खायला आलो आहे. जस्ट आमच्या इथं सेंटर पार्क आहे त्याच्या पाठीमागं आणि ग्राम विकास भवनच्या जस्ट ऑपोजिटला आहे. प्रोटीनचं वगैरे सूप वगैरे भेटतं मस्त वगैरे आणि सॅलड पण भेटतात. प्राईस एकदम रिजनेबल म्हणजे 50 रुपयाला आहे मित्रांनो. येऊ शकता तुम्ही खाऊ शकता. फुकट प्रमोशन करतो मित्रांनो त्याचं मी. तर आता खातो आणि भूक लागलेली भरपूर. मयूरभाईंनी सॅलड मागवले मस्त वगैरे येऊ शकता. सगळा मिक्स आहे चणा मूग मका बिका सगळा आहे. आता मी खातं आणि आपण जाऊ डायरेक्ट घरी आणि फ्रेश वगैरे हो नंतर भेटा. हां शर्मा खायला. काय शर्मा खायला. कोण बोलला शर्मा? शर्मा ना आपला चिकन रोल. चिकन रोल कुठं? हां स्टेशन कोण ऑफर तू? हां मी इतके ऑफर देतो तू तितके ऑफर देतो. काय काय नाही बाबा काय नाही. हल्ली जरासा पैशांची कमतरता वाटते भाऊ मित्रांनो. इतकं दे मी तितकं दे कुठं तरी तुमचं आवडा इथे काय करतं. याने मोठा प्रश्न मारला मित्रांनो मला. मी बोलतो हिचा पे कर ना तर तिचा पे कर. अरे बाबा एकच आहे. फुकटचा खायला नाही कुठूनचा तरी एक तुमचा पे करायला लागला. जाऊ दे मित्रांनो मी तुला खर्च उचल तर चिकन रोलचा यो खर्च उचल. आता ऑफर आले एक मस्त वगैरे आपल्याला. आता यो खाऊन झाल्यावर आम्ही चालू आता डायरेक्ट स्टेशनवर. आता स्टेशनवर जाऊ ना. तर मित्रांनो आता आम्ही चालू डायरेक्ट स्टेशनवर. ऑफर सक्सेसफुल डायरेक्ट. आता यो खाऊन घेता ना मस्त की जाल ना पोटा. जाम भूक लागले वाटतं तुला. मी 2 घाल भाई तू का नाही ना भाई एकच मी नाही एक खाल्ले तर तुम्ही पण एक खायला लागत. तर आता मित्रांनो पटापट खाऊन घेऊ आणि डायरेक्ट स्टेशनवर येतो. आता मित्रांनो आता आपला आला आहे चिकन एग रोल बनवून झालेला आहे. आम्ही पाहू शकता या बघा या चिकन. तर मित्रांनो आपला मित्र आहे भाऊ आहे आपला भाव. तर आपला पण रेडी आहे. भावाला सपोर्ट करा. पाहू शकता आपला स्टेशनवर आहे. इथून आल्यानंतर आपला इथं रोल आहे कोलकाता रोल्स. तर मित्रांनो आलं आहे आपला आणि आता आपण खाऊन डायरेक्ट भेटू नंतर. तर मित्रांनो पोचलो आता घरी आपण आणि वाजले आपल्याला 10-20 झाले येता इथे आणि थोडीशी भूक लागली. आपण स्टेशनवर एग रोल खाल्ला तरी पण थोडीशी भूक लागली आणि दादा वहिनी पण नाही आणि सामसूम वाटतं एकदम घर. तर आता आपण जाऊया आणि आईने बघूया काय जेवण बनवलं ते आणि भूक लागली जरासे ते बघूया काय येते. तर जे वाटतं दुपारचाच बिड्डा आहे मित्रांनो. दुपारचा बिड्डा खाला आपण आणि सुकट आहे. छोटीशी सुकट आहे मित्रांनो. छोटी सुकट एकदम. आणि आता ती चपाती सोबत मी खातं आणि फ्रेश होतं लगेच. आणि तर मित्रांनो इथंच व्हिडिओ थांबवतो आहे. तर खूप झोप आली आता. आपला दिवस पूर्ण असाच गेला. मच्छी पकडली आपण आज. तर जरासं लेट झालो मग ना तर जाम मजा आली असते बोलतं मयूर बोलतं. त्याच्या अगोदर भरपूर मजा केली आपण. तर आता मित्रांनो व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मस्तपैकी. तर व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा अँड कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.